नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सनल गोरले आणि आज आपण एक सायन्स वन मधला महत्त्वाचा पहिला लेसन आपण स्टार्ट करणार आहे. त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. तर पहिला प्रश्न आपल्याला काय पडतो, की ग्रॅव्हिटेशन म्हणजे नक्की काय असतं? कशाला आपण ग्रॅव्हिटेशन बोलतो? ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे काय? एक गोष्ट लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशन एक प्रकारचा फोर्स आहे. बरोबर आहे? म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आपण कोणतीही वस्तू घेतली, ती कुठे जाते? खाली जाते बिकॉज ऑफ म्हणजे त्याला कोणीतरी अट्रॅक्ट करतोय. त्याला कोणीतरी खेचतो स्वतःवर. हा जो फोर्स आहे, याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स. मग हा ग्रॅव्हिटेशन फोर्स जो आहे ना, हा नेचरमधला सगळ्यात विकेस्ट फोर्स आहे. नेचरमध्ये जेवढे पण फोर्सेस आहेत, त्या सगळ्यापेक्षा विकेस्ट जो फोर्स आहे, तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय? तर सोप्या भाषेमध्ये आपण काय बोलू शकतो? ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? तर काय आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स हा कोणत्याही दोन वस्तूंमधला फोर्स आहे. तर आपण काय म्हणू शकतो ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे नक्की काय? तर ग्रॅव्हिटेशन फोर्स हा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स. कोणत्याही दोन ऑब्जेक्ट्स मधला अट्रॅक्टिव्ह फोर्स. समजलं इन युनिव्हर्समध्ये जेवढे पण फोर्स आहेत त्या सगळ्यांमधला अट्रॅक्टिव्ह जो फोर्स आहे तो कोणता आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कळालं तुम्हाला? नेक्स्ट टॉपिक आहे आपला फोर्स आणि मोशन. तर फोर्स म्हणजे काय? फोर्स म्हणजे मुलांनो, की समजा एखाद्या ऑब्जेक्टला आपण काय करतोय? खेचतोय, ढकलतोय आपण, पुश करतो, पुलिंग करतो. याच्याने त्या ऑब्जेक्टचे काय होते डायरेक्शन किंवा स्पीड त्याचा काय होतो? चेंज होतो. अशाला काय म्हणतो आपण? कॉल्ड त्याला म्हणतो आपण फोर्स. फोर्समुळे काय होतं? एखाद्या ऑब्जेक्टची वस्तू म्हणजे काय? या युनिव्हर्समध्ये जेवढे पण वस्तू आहेत त्यांना ऑब्जेक्ट्स म्हणतो आपण. म्हणजे तुम्ही झालो, मी झाला, फॅन झाला, लाईट झाला, बोट झाला, हे सगळे काय तरी युनिव्हर्समध्ये सगळे ऑब्जेक्ट्स आहेत. तर जेव्हा ऑब्जेक्टवरती आपण कोणत्याही ऑब्जेक्टवरती आपण जेव्हा फोर्स अप्लाय करतो, तर फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचं ना काय होतं? त्याची डायरेक्शन आणि त्याचा स्पीड चेंज होतो. ठीक आहे? तर अशाला काय म्हणतो आपण? कॉर्डिनेट्स. त्याला म्हणतो आपण फोर्स. आता दुसरं आहे मोशन म्हणजे काय? मोशन म्हणजे काय? की ज्याची पोझिशन कंटिन्युअसली चेंज होते. एखाद्या ऑब्जेक्टची जर पोझिशन काय होत असेल कंटिन्युअसली चेंज होत असेल, तर अशाला काय म्हणतो आपण? कॉल्ड मोशन म्हणतो. मग आता हे तर तुम्हाला कळालं. आता आपल्याला बघायचंय, की ना एक त्याच्यामधलं एक मोशन बघायचे त्याला म्हणतो आपण कॉल्ड सर्क्युलर मोशन. आता आपल्याला सर्क्युलर मोशन बघायचंय. मग सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं? की समजा सिंपल आहे. तर एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्समध्ये फिरत असेल. जर एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्समध्ये फिरतो, त्याला काय म्हणतो आपण? कॉल्ड सर्क्युलर मोशन. देन सर्कलची सर्कम्फरन्स म्हणजे काय असतं? जी आउटर लाईन असते सर्कलची, त्याला काय म्हणतो आपण? सर्कम्फरन्स. मग एखादा ऑब्जेक्ट जर सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती फिरत असेल, तर त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशन. पण डेफिनेशनमध्ये पण दिलेलं आहे, की मोशन ऑफ द ऑब्जेक्ट्स अलोंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज अ सर्क्युलर मोशन. इथे दिलेलं आहे. आता याच्यानंतर मग आपल्याला काय बघायचं सर्क्युलर मोशन करण्यासाठी एक फोर्सची गरज असते. म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टला जर सर्क्युलर मोशन करायचं असेल, त्यासाठी एक फोर्स रिक्वायर्ड आहे आणि अशा फोर्सला म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स. तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? तो काय करतो, की त्या ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन करण्यासाठी काय करतो? म्हणजे फोर्स करतो. फोर्स देतो. म्हणजे त्याच्यावरती एक प्रकारचा फोर्स आहे. तर त्या ऑब्जेक्टवरती फोर्स पडत असतो आणि जेणेकरून तो ऑब्जेक्ट काय करतो? सर्क्युलर मोशन करतो. मग तो कसा करतो बघा. तर तुम्हाला ना इथे 2 डायग्राम दाखवलेले आहेत. मग या डायग्राममध्ये काय एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट काय करतो? म्हणजे एक दगड आहे आणि दगडाला काय बांधलेली दोरी बांधलेली आहे आणि आपण त्याला फिरवतोय. फिरवल्यानंतर तो कसा फिरतो? सर्क्युलर पाथमध्ये फिरतो. म्हणजे तो सर्क्युलर मोशन करतो. पण हे करत असताना त्याच्यावरती काय होतं? फोर्स ॲक्ट होतो कंटिन्यूअस आणि तो फोर्स त्याला कुठे ओढतो? त्या ऑब्जेक्टला सेंटरच्या जवळ ओढतो. मग तो ऑब्जेक्ट त्याला सेंटरच्या जवळ ओढतोय. म्हणून तो कंटिन्युअसली म्हणजे सेंटरच्या जसं सर्कलचा मध्ये काय असतो? सेंटर असतो. त्या सेंटरच्या जवळ ओढतो. म्हणून तो ऑब्जेक्ट कसा फिरतो? सर्क्युलर पाथमध्ये फिरतो. आणि लक्षात घ्यायचे सेंट्रिपिटल या शब्दाचा अर्थ आहे टुवर्ड द सेंटर. सेंट्री म्हणजे सेंटर आणि पिटल म्हणजे टुवर्ड द सेंटर. मग काय करू शकतो आपण? काय करू शकतो, की तो ऑब्जेक्ट त्या वस्तूला कुठे ओढतो? टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. मग द फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट आपण बोलू शकतो. द फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट, एनी ऑब्जेक्ट, कोणत्याही ऑब्जेक्टवरती तो फोर्स अप्लाय होतो आणि ते काय होतं? मूव्हिंग. तो कसा फिरतोय? अलॉंग द सर्कल. फोर्स अप्लाय झाल्यानंतर तो ऑब्जेक्ट कसा फिरणार आहे? मूव्हिंग अलॉंग द सर्कल. ठीक आहे. द फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग आणि तो फोर्स त्याच्यावरती अप्लाय झाल्यानंतर तो कुठलाही ऑब्जेक्ट असू दे, एनी ऑब्जेक्ट, तो कसा फिरणार आहे? अलॉंग विथ द सर्कल. तो सर्कल सारखा फिरेल आणि फिरत असताना तो अगर इट इज डायरेक्टेड म्हणजे तो फोर्स जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, जो फोर्स आहे तो डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. त्या वस्तूला कुठे ओढतो? डायरेक्टेड कुठे ओढतो? टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. आपण बोलू शकतो टुवर्ड द कुठे ओढतो? सेंटर ऑफ द सर्कल. सर्कलच्या सेंटरला ओढतो आणि अशा फोर्सला काय म्हणतो आपण? सेंट्रिपिटल फोर्स. ओके, कळतंय? मग पुन्हा एकदा बघू आपण. फोर्स ऍक्टिंग म्हणजे फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होतो ऑन ऑब्जेक्ट. मूव्हिंग कसं फिरतोय तो? तो कसा फिरतोय? सर्क्युलर पाथमध्ये फिरतो. मूव्हिंग. ओके. द फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग. तो कसा फिरतो? फोर्स ऍक्ट झाल्यानंतर तो ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्कल. सर्कलमध्ये फिरत असेल तर कंटिन्युअसली त्याच्यावरती काय अप्लाय होतो? तर त्याच्यावरती कंटिन्युअसली फोर्स अप्लाय होतो आणि त्याला कुठे ओढतो? टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. नेक्स्ट टॉपिक आहे केपलर्स लॉ.
एकूण केपलरचे आपल्याला 3 लॉ बघायचे. ग्रॅव्हिटेशन मधले हे पहिले लॉज होते. केपलर सायंटिस्ट होता. त्याचं म्हणणं काय होतं? त्यांचं म्हणणं असं होतं की जेवढे पण प्लॅनेट्स आहेत ते सगळे कोणामध्ये फिरतात? ते सगळे फिरतात सनभोवती. का बरं? कारण का सनचा मास हा कसा आहे, खूप जास्त आहे आणि बाकीच्या प्लॅनेटचा मास कमी आहे. मग रिलेटिव्हली कमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. मग सगळे प्लॅनेट्स कोणामध्ये फिरतात? सनमध्ये फिरतात. मग ते कसे फिरतात? एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन. हे कसे फिरतात? इन अॅन इलिप्टिकल ऑर्बिट. सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत नाही. ते असं सर्कल प्रमाणे नाही फिरत, ते इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे काय? ते अंड्यासारखी जे ऑर्बिट असते त्याला म्हणतो आपण इलिप्टिकल ऑर्बिट. आपण काय म्हणू शकतो? आपण म्हणतो पहिल्या लॉ मध्ये त्यांनी काय म्हटले की द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट, म्हणजे कोणताही प्लॅनेट असतो तो सन भोवती फिरतो. ओके, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन, किंवा द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अॅन इलिप्स. इज अॅन इलिप्स म्हणजे काय? इज अॅन इलिप्स म्हणजे ही जी ऑर्बिट आपल्याला दिसते, ही जी ऑर्बिट ही कशी आहे? ही ऑर्बिट इलिप्टिकल आहे. तर इलिप्टिकल म्हणजे अंड्यासारखे ऑर्बिट आहे. मग त्यांनी म्हटलेलं काय, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट, मग कुठलंही प्लॅनेट असू दे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथे काय घेतलं, हा जो घेतलेला हा एक प्रकारचा काय पोरांनो, हा एक प्लॅनेट आहे. समजा हा प्लॅनेट आहे आणि हा काय सन आहे. तर पी म्हणजे प्लॅनेट. तर प्लॅनेट हा कसा फिरतोय? हा अराउंड द सन फिरतोय. कसा फिरतोय? तर तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतोय. ओके, मग तो बोलतो ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट. ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अॅन इलिप्स. ती एक इलिप्स आहे. विथ द सन ॲट द वन ऑफ द फोकाय. म्हणजे सन कुठे आहे? सन आपल्याला दिसते सन ॲट द वन ऑफ द फोकस. फोकाय म्हणजे त्याचा जो सेंटर आहे ना, इलिप्सला 2 सेंटर असतात. इथे आपण बोलू शकतो C1 आणि किती येईल C2. पण दोघांपैकी एक सेंटरला कोण आहे? दोघांपैकी एक सेंटरला वन म्हटले ना, वन. दोघांपैकी एक सेंटरला कोण आहे? सन. सिंपल आहे. काय बोलू शकतो आपण? द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट द वन ऑफ द फोकाय. ओके, सन ॲट द वन ऑफ द फोकाय. ठीक आहे, सिंपल होतं. म्हणजे बघा, हे समजलं तुम्हाला की ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट कशी असते? इलिप्स. आणि सन त्याच्या एक सेंटरला असतो. 2 सेंटर आहे, त्याच्यापैकी एक सेंटरला काय असतो? सन असतो. आता याच्यानंतर सेकंड लॉ बघूया. सेकंड लॉ काय सांगितलेलं आहे की समजा हा प्लॅनेट घेतला आणि ह्या प्लॅनेटपासून आपण एक लाईन जॉईन केली. चला आपण ह्या प्लॅनेटपासून एक लाईन जॉईन करूया. लाईन जॉईनिंग फ्रॉम द प्लॅनेट टू द सन. एक लाईन जॉईन केली कुठून पासून? प्लॅनेटपासून तो कुठपर्यंत? सनपर्यंत. ठीक आहे, मग हा जो रेफरन्स पॉईंट आहे ना, आपण नोट केला. टू बी कन्सिडर की हा पॉईंट घेतला आहे. याच्यानंतर हा काय होईल? हा जो प्लॅनेट आहे ना, हळूहळू फिरतोय, मूव्ह होतोय, तो म्हणजे इथे गेला. ही जी पोझिशन आहे त्याला म्हटलं आपण की ही लाईन आहे. ठीक आहे, हा आपला प्लॅनेट आहे, तिथपर्यंत गेलेला हा प्लॅनेट आहे आपला, बरोबर आहे. त्याच्यानंतर तर हा तर त्याने काय केला की एवढा एरिया त्यांनी कव्हर केला. त्याला काहीतरी टाइम लागला असेल, आपण किती मानू त्याला लागला टाइम टी. पण टी टाइम मध्ये त्यांनी किती एरिया कव्हर केला? आपल्याला दिसतो एवढा याने एरिया काय केलेला आहे? कव्हर केलेला आहे. पुढे बघा, फॉर एक्झाम्पल तो अजून पुढे जाणार ए बी आणि नेक्स्ट पॉईंट आपण टू बी कन्सिडर करूया सी. आता सी पॉईंटमध्ये तो इथे आला. त्याच्यानंतर तो पुढे अजून गेला डी टाइम. सी टू द डी मध्ये जाण्यासाठी त्याला किती टाइम लागला? बी कन्सिडर करा किती टाइम लागला? टी एवढा टाइम लागला. मग इथून पुन्हा आपण लाईन जॉईन करू फ्रॉम द प्लॅनेट टू द सन. पुन्हा एकदा लाईन जॉईन करू प्लॅनेट टू द सन. या पॉईंटपासून आपल्याला काय मिळाला? हा एरिया मिळाला. कळलं तुम्हाला? पुन्हा अजून आपण एक पुन्हा एकदा आपण काय घेऊ? नेक्स्ट पॉईंट घेऊया. सो सी आणि डी झाला. आता पुढे घेतलं ई आणि आपण हा घेऊ आपण एफ पॉईंट. ठीक आहे, मग आता काय करू? हा आपला प्लॅनेट आहे टू बी कन्सिडर. हा प्लॅनेट पुढे पुढे जातोय. हा प्लॅनेट आहे आपला. हा प्लॅनेट पुढे पुढे जातोय, अजून पुढे जातोय, अजून पुढे पण जाणार आहे. गेल्यानंतर काय होणार? पोरांनो बघा, आपण एक लाईन जॉईन करणार प्लॅनेट टू द कुठे? सनपर्यंत. सो प्लॅनेट टू द कुठपर्यंत? सनपर्यंत. काय होतंय बघा, त्यांनी हा एरिया काय केला? कव्हर केला. मग ह्यासाठी आधी टाइम किती लागला? टी. इथे पण टाइम टी लागला, इथे पण टाइम किती लागला? टी. प्रत्येक ठिकाणी टाइम किती लागतो? टी. म्हणजे सेम टाइम लागतोय. इथे समजा 5 मिनिट्स आहे, इथे पण किती लागतील? 5 मिनिट्स. इथे पण किती असेल? 5 मिनिट्स. इथे जर 15 मिनिट्स आहे, इथे पण किती टाइम लागला? 15 मिनिट. म्हणजे ए टू द बी 15 मिनिट, सी टू द डी 15 मिनिट्स, ए टू द एफ किती आहे? टू बी कन्सिडर करा की 15 मिनिट, म्हणजे सेम टाइम. याचा अर्थ काय की ना, त्यांनी असं म्हटलेलं आहे की तो सेम टाइम मध्ये सेम एरिया कव्हर करतो. म्हणजे हा जो एरिया आपण शेड केलेला एरिया आहे, हा जो एरिया आहे तो सेम टाइममध्ये, जर त्याचा टायमिंग सेम असेल तर त्याचा कव्हरिंग एरिया कसा आहे? सेम. याचा अर्थ काय होतो की त्याचा एरिया जर कसा असेल? सेम असेल आणि त्याचा टाइम म्हणजे सेम टाइममध्ये जर सेम एरिया कव्हर करत असेल, याचा अर्थ त्या प्लॅनेटची व्हेलॉसिटी कशी आहे? सेम. याचा अर्थ बघा, एक एक्झाम्पल घ्या की आपल्या अर्थला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी सनभोवती किती वेळ लागतो? 365 डेज लागतात, बरोबर आहे. 365 दिवस लागतात. मग पुढच्या वर्षी किती लागणार? 365 डेज. याचा अर्थ ॲव्हरेजली जर बघायला गेलो तर आपला टाइम कसा आहे? ॲव्हरेज म्हटलं मी, आपला टाइम कसा आहे? सेम. म्हणजे सेम टाइम लागतो ना आपल्याला एक रिव्होल्यूशन करण्यासाठी. मग तसं तो काय करतो? सेम टाइममध्ये सेम एरिया काय करतो? कव्हर करतो. मग हा जो लॉ आहे याला सेकंड लॉ म्हणतो आपण, केपलर सेकंड लॉ. याचा अर्थ काय की आपल्या प्लॅनेटची व्हेलॉसिटी कशी असते? कॉन्स्टंट स्पीडमध्ये काय करत असतो? फिरत असतो. म्हणजे हा जो एरिया आहे
हा एरिया आणि हा एरिया कसा असेल सेम. समजा याला जर आपण मानलं ए, तर हा पण किती असेल ए, हा पण किती असेल ए, हा टी आहे तर हा ए, हा टी आहे तर हा ए, टी येत आहे म्हणजे सगळे एरिया काय झाले सेम. याचा अर्थ काय होतो बघा, द लाईन इज जॉईनिंग फ्रॉम द प्लॅनेट टू द सन, म्हणजे आपण एक लाईन जॉईन केली प्लॅनेट टू द सन. लाईन जॉईनिंग प्लॅनेट टू द सन अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज in equal interval of time. Okay, the line joining from the planet and the sun. Sorry, the line joining from the planet and the sun. आपण लाईन कुठून जॉईन केली? प्लॅनेट अँड द सन. The line joining planet and the sun sweeps equal area in an equal interval of time. म्हणजे काय करतो तो? इक्वल एरिया, सेम एरिया कशामध्ये? सेम इंटरवल ऑफ टाइम मध्ये, सेम टाइम मध्ये काय करतो? कव्हर करतो. तर इक्वल एरिया कशामध्ये कव्हर करतो? इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सेम एरिया सेम टाइम मध्ये कव्हर करतो. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की त्याची व्हेलॉसिटी कशी आहे? कॉन्स्टंट. ठीक आहे, हा दुसरा होता. तर आता आपण थर्ड लॉ बघूया, केपलरचा थर्ड लॉ. बघा, थर्ड लॉ सोडण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला ना, या ठिकाणी हा जो प्लॅनेट आहे ना फिरतोय ना, आता समजा हा ए पोझिशनला आहे, पुन्हा तो फिरल्यानंतर पुन्हा तो कुठे आला? पुन्हा ए पोझिशनला आला. किती राऊंड कंप्लीट झाला? एक. बघा, पुन्हा हा प्लॅनेट आहे असा फिरतोय, फिरल्यानंतर काय झाला? तो पुन्हा ह्या पोझिशनला आला. मग आता त्याने किती रिव्होल्यूशन कंप्लीट केली? त्याने किती फेरी पूर्ण केली? तर त्याने एक फेरी पूर्ण केली. मग त्या प्लॅनेटला एक फेरी पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला म्हणतो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. काय म्हणतो त्याला आपण? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. याचा अर्थ काय? म्हणजे एखाद्या कोणत्याही प्लॅनेटला जर एक राऊंड मारायचं त्याला काय लागेल? तर त्याला टाइम लागेल. आता समजा तुम्हाला मी सांगितलं की ह्या बिल्डिंगमध्ये एक राऊंड मारा, तुमच्या बिल्डिंगमध्ये एक राऊंड मारा, काय लागेल तुम्हाला? एक पूर्ण फेरी मारा. तर तुम्हाला काय लागेल? टाइम लागेल ना. मग त्या टाइमला म्हणतो आपण पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. तसं ह्या प्लॅनेटला फिरण्यासाठी काय लागेल? टाइम लागेल. मग त्याला काय म्हणायचं? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. मग आता पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ते बघा, एक स्टेटमेंट पाठ करायचं, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आर क्यूब. बघा, सोपं आहे. टी म्हणजे काय? लागणारा टाइम, म्हणजे टाइम पिरियड किंवा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. तो कशामध्ये? पहिले बोलताना स्क्वेअर बोलायचं. ही जी टर्म असते ना पॉवरला, ती पहिल्यांदा बोलायची. मग काय बोलायचं? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. कोणाचं स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन? बघा, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द, कोणाभोवती फिरतोय? अराउंड द सन. बघा, कोणाच्या भोवती फेरी मारली? सनच्या भोवती. मग काय बोलू शकतो? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल. डायरेक्टली म्हणजे एखादी टर्म वर असेल, न्यूमरेटरला असेल, त्याला म्हणायचं डायरेक्टली. बोला, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, काय वरती इथे कुठला अक्षर आहे? क्यूब. 3 म्हणजे क्यूब आहे. मग क्यूब ऑफ आर म्हणजे मीन डिस्टन्स, म्हणजे सन मधलं आणि प्लॅनेट मधलं मीन डिस्टन्स. मीन म्हणजे कळतं इथे अंतर काय? कमी. इथं अंतर काय? हळूहळू जास्त. इथं खूप जास्त आहे, हळूहळू कमी होते. म्हणजे याचं मीन डिस्टन्स घेतलं आपण. मीन म्हणजे या सगळ्यांच्या अंतराचा काय काढला आपण? एक मधली व्हॅल्यू राहिली, एक म्हणजे मिडल व्हॅल्यू काढली, त्याला काय म्हणतो आपण? मीन व्हॅल्यू. मग आपण काय बोलू शकतो? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ इट्स मीन डिस्टन्स. बघा, इथं सिंपल दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड, म्हणजे बघा, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, ओके ओके, अराउंड ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन, हा प्लॅनेटचा बरोबर, अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, कोणाशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे? मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स दिलेलं आहे. मीन डिस्टन्स बघा, मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट, ऑफ द प्लॅनेट, कोणाचं? ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन, ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. कळलं तुम्हाला? म्हणजे की याला किती टाइम लागणार आहे फिरण्यासाठी? इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ इट्स मीन डिस्टन्स. समजलं? नक्की समजलं? एकदम सिंपल होते. तर आपण 3 लॉ बघितले. पहिला होता ऑर्बिट बद्दल होता. त्या प्लॅनेटची ऑर्बिट कशी असते? एलिप्टिकल असते आणि सन त्याच्या एका सेंटरला असतो. दुसरं की जर आपण लाईन जॉईन केली प्लॅनेट पासून तर सन पर्यंत, स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके, म्हणजे तो सेम एरिया काय करतो? कव्हर करतो इन अ सेम टाइम मध्ये. तिसरा होता, जर आपल्याला टाइम पिरियड काढायचा असेल तर कसं काढू शकतो? द स्क्वेअर, म्हणजे एखाद्या प्लॅनेट फिरण्यासाठी किती टाइम लागेल? त्याचा फॉर्म्युला काय? टी स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, ओके, अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मीन डिस्टन्स फ्रॉम द प्लॅनेट टू द सन, फ्रॉम द सन. ओके, असं सिंपल होतं. तर आपण 3 लॉज बघितले. नेक्स्ट टॉपिक आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे पुढच्या येणाऱ्या टॉपिकसाठी. तर हा जर तुम्हाला टॉपिक कळला तर तुम्हाला पुढचे टॉपिक नक्की समजते 101%. खूप सोपं आहे. तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला बघायचं. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? ती पहिली गोष्ट म्हणजे ना, आपण कन्सेप्ट समजून घेऊया. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय असतं? समजा आपण 2 ऑब्जेक्ट घेतले. हा एक जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट ए ऑब्जेक्ट आहे, याला ए ऑब्जेक्ट आहे, आणि हा एक ऑब्जेक्टचा मास आहे m1, बरोबर आहे. आणि दुसरा ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे, तो ऑब्जेक्ट आहे बी ऑब्जेक्ट, याला बी ऑब्जेक्ट म्हटलं, आणि याचा मास आहे m2. 2 ऑब्जेक्ट घेतले, पहिल्याचा मास m1 आणि दुसऱ्याचा मास काय? m2. काहीतरी मास असेल ना स्पेसिफिक. पहिल्याचा m1 आहे आणि दुसऱ्याचा काय? m2 आहे.
तर हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे, द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इज किती आहे पोरांनो, तर डी आहे. डी इज अ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. हे ऑब्जेक्ट डिस्टन्स कसं म्हणणार, सेंटर टू द सेंटर. सेंटर टू द सेंटर डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स हे किती आहे, डी आहे. मग आता काय होईल, आपण काय म्हटलं की ग्रॅव्हिटेशन हा एक फोर्स आहे आणि हा फोर्स कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये युनिव्हर्समध्ये, युनिव्हर्स म्हणजे माहिती आहे ना, सगळं जे आपल्याला जे येतं त्याला काय म्हणतं, युनिव्हर्स. युनिव्हर्समध्ये कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये हा फोर्स अप्लाय होतो. म्हणजे कोणत्याही दोन ऑब्जेक्ट्समध्ये हे दोन ऑब्जेक्ट घेतले, हे दोघांमध्ये काय होईल, हा फोर्स ऍक्ट होईल. आणि हा फोर्स अट्रॅक्टिव्ह आहे. कसा येतो, अट्रॅक्ट. म्हणजे काय होणार बघा, हा अट्रॅक्ट करणार, एक वस्तू दुसऱ्या वस्तूला काय करणार, अट्रॅक्ट करणार. ओके, ग्रॅव्हिटेशन फोर्स एक फोर्सने अट्रॅक्ट करणार. आणि हा जो फोर्स आहे तो फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, पहिली गोष्ट जो फोर्स आहे म्हणजे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा डायरेक्टली प्रपोर्शनल, डायरेक्टली म्हणजे वर, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द M1 इंटू M2 असं आपण लिहितो. मल्टिप्लिकेशनला प्रोडक्ट म्हणतात. मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट. आपण काय बोलू शकतो की या ठिकाणी एव्हरी ऑब्जेक्ट ऑन द युनिव्हर्स इज अट्रॅक्ट टू एव्हरी अदर ऑब्जेक्ट. म्हणजे एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करतो, अट्रॅक्ट करतो, खेचतो. हा याला खेचेल, हा याला खेचेल. ओके, आणि हा जो फोर्स आहे इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, इट्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजे मल्टिप्लिकेशन करणार कोणाचा, मासेसचा. ओके, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस म्हणजे याचा मास जास्त असेल त्याचा काय असणार आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स असेल जास्त असेल. मग प्रोडक्ट ऑफ देअर मासेस M1 इंटू M2. इक्वेशन नंबर किती मिळाला आपल्याला, 1. याच्यानंतर दुसरं इक्वेशन काय लिहू शकतो की हा जो फोर्स आहे, इथे लिहितो, वर लिहितो थोडं, आपण बोलू शकतो फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस M1 मल्टिप्लाय बाय M2. याला देणार आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. आता बघा दुसरं, हा फोर्स कोणाशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग इन्व्हर्सली म्हणजे काय होईल, हा इन्क्रीज झाला तर हा इन्क्रीज, फोर्सचा मास वाढला तर फोर्स वाढेल, म्हणून त्याला डायरेक्टली म्हणजे वर लिहितो. इन्व्हर्सली म्हणजे डिवाइड, म्हणजे जर काय होतं फोर्स कमी होते तर डिस्टन्स काय होतंय, वाढतोय. सो डिस्टन्स वाढला तर फोर्स काय होणार, कमी होणार. म्हणजे जर अंतर वाढलं, दोन वस्तूमधलं अंतर खूप जास्त आहे तर फोर्स कसा असेल, कमी असेल. म्हणजे आपण कसं बोलू शकतो की फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. म्हणजे हे डिस्टन्स स्क्वेअरला, नंबरला आधी म्हणतो आपण, पॉवरला, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. ओके, बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स, त्या ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स हे कसं असतं, स्क्वेअरमध्ये. दिस इज इक्वेशन नंबर किती मिळालं, सेकंड. आता आपण काय करूया की दोन्ही आपल्याकडे दोन इक्वेशन्स आहे, आपल्या पास दोन इक्वेशन आहे. पहिलं इक्वेशन F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द M1 इंटू M2 अँड F इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द, काय, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. आता लॉ समजून घेऊया. बघा लॉ काय दिलेला आहे पहिल्यांदा. लॉ काय म्हणतो, एव्हरी ऑब्जेक्ट ओके इन द युनिव्हर्स इज अट्रॅक्ट टू द एव्हरी अदर ऑब्जेक्ट. म्हणजे एक ऑब्जेक्ट युनिव्हर्समधला दुसरा ऑब्जेक्टला काय करतो, अट्रॅक्ट करतो म्हणजे खेचतो, अट्रॅक्ट करतो विथ डिफिनेट काय फोर्स. म्हणजे वन ऑब्जेक्ट, एव्हरी ऑब्जेक्ट इज इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट टू एव्हरी अदर ऑब्जेक्ट. ओके, एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करतो, अट्रॅक्ट करतो. लक्ष द्या, अट्रॅक्ट करतो. ओके, विथ अ डेफिनेट फोर्स. अँड दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, तो जो फोर्स आहे हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कोणाचा, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजे प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, त्या मासेसचं प्रोडक्ट ऑफ देअर, मी सांगितलं मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ देअर मासेस. ठीक आहे. आणि याच्यानंतर, आणि तो कोणाशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. असा तो लॉ होता. आपल्याकडे ना दोन इक्वेशन्स आहेत, हा इक्वेशन आणि हा एक इक्वेशन. तर आपण दोन्ही इक्वेशनला ना आपण कंबाईन करूया. मी इथे लिहितो, नेक्स्ट स्टेप लिहितो, लक्षात थोडा जागा कमी आहे. सो कंबाईन इक्वेशन 1 अँड 2. आपण दोन्ही इक्वेशनला कंबाईन आपण करूया. करा मग. F इज प्रपोर्शनल टू द, काय येईल रे, M1 मल्टिप्लाय बाय M2 डिवाइड बाय कंबाईन करा ना, डिवाइड बाय डी स्क्वेअर. जर आपण हा प्रपोर्शनल साईन रिमूव्ह केला तर इथं काय येईल, जी हा कॉन्स्टंट आहे याला म्हणतो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. M1 अपॉन M2 डिवाइड बाय डी स्क्वेअर. तर जी हा कॉन्स्टंट आहे याला म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू पण बघा, हा कॉन्स्टंट आहे आणि याची व्हॅल्यू किती असते, इथे लिहितो, जीची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11. युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, हे त्याचं युनिट आहे. तर जर जीची व्हॅल्यू काढायची असेल तर कशी काढू शकता, मग जीला तिथेच किंवा बाकीच्या टर्मला शिफ्ट करा. हे मल्टिप्लिकेशनला डिव्हिजनला जातील, हे डिव्हिजनला पुढे जाईल मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय येईल, एफ डी स्क्वेअर डिवाइड बाय M1 इंटू M2. त्याचं युनिट कसं काढतात बघा, याचा युनिट सिम्पल आहे. फोरचं युनिट कशामध्ये काढतात, फोरचं युनिट काय, त्याचं युनिट काढूया आपण. फोरचं युनिट आहे न्यूटन, डिस्टन्सचं मीटर स्क्वेअर, केजीचं याचं मासचं केजी इंटू केजी, काय झालं, केजी स्क्वेअर. युनिट आलं न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी. बघायचं नेक्स्ट टॉपिक आहे की व्हाय डिड न्यूटन्स ॲज्युम इनवर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन हिज लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन. म्हणजे त्याने काय म्हटलं, याचा अर्थ काय होतो की न्यूटनने काय म्हटलं होतं की F हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो कोणाशी,
त्याच्या डिस्टन्सशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं आणि ते डिस्टन्स कशामध्ये असतं? स्क्वेअरमध्ये. मग ते का असतं? म्हणजे त्याने जे काय घेतलेलं आहे हे काय अज्युम केलं त्याने? इन्व्हर्स. हा जो इन्व्हर्स आहे तो कशामध्ये? स्क्वेअर ऑफ डिपेंडन्स ऑन हिज ग्रॅव्हिटीमध्ये हे डिस्टन्स कशामध्ये घेतलं? स्क्वेअरमध्ये घेतलं. का बरं? याची मदत कोणी केली? त्याची मदत केली केप्लर्सने. तर आपल्याला दोघांचं कॉम्बिनेशन बघायचं. केप्लर्सने कशा प्रकारे मदत केली न्यूटनला की हे एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. तर बऱ्याच मुलांना हे डेरिव्हेशन डिफिकल्ट जातं. ना की समजा आपण इथं काय घेतलं? अर्थ घेतला. ओके. आणि समजा इथे काय घेतलं? मून घेतला. मून कसा फिरतो आपल्या भोवती? सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो. म्हणजे तो सर्क्युलर मोशन करतो. का बरं सर्क्युलर मोशन करतो? याच्यावरती कुठला तरी फोर्स ॲक्ट होतो. म्हणजे तो कुठला फोर्स असतो? त्याला सेंटरजवळ होतो. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. पण आता सेंट्रिपिटल फोर्सचं काम कोण करतो? मग या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुठला फोर्स करतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स काय? FCP. हा सेंट्रिपिटल फोर्स आहे. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय झाले? सेम झाले. हा त्याचं काम करतो म्हणजे काय? ते दोघे कसे इक्वल. मग पहिल्यांदा आपण ना सेंट्रिपिटल फोर्स काय असतो ते बघूयात आपण. इथे लिहिलं मी सेंट्रिपिटल फोर्स. मग काय असतो सेंट्रिपिटल फोर्स? FCP हा सेंट्रिपिटल फोर्स असतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे mv²/r. त्या फॉर्म्युला त्याचा mv²/r. m म्हणजे मास. तो ऑब्जेक्टचं मास किती आहे? m आहे. हे v म्हणजे त्याचं स्पीड. हा जो ऑब्जेक्ट हा फिरतोय त्याचा जो स्पीड आहे तो म्हणजे काय झालं? v म्हणजे वेलोसिटी किंवा स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे मूनचं स्पीड झालं. r म्हणजे त्याचं डिस्टन्स. म्हणजे ओके. म्हणजे दोन्ही ऑब्जेक्टचं डिस्टन्स. हे आता काय मानलेलं आपण? r. आधी काय मानलं होतं? ते म्हणजे d मानलं होतं. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर देऊ फर्स्ट. याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा तो म्हणजे v काढायचा ना. v म्हणजे स्पीड. मग स्पीडचा फॉर्म्युला काय? आपण इथे स्पीडचा फॉर्म्युला यूज करायचा. स्पीड इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय? स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन किती आहे? टाईम. आपल्याला माहिती आहे डिस्टन्स किती असतं. म्हणजे समजा हा ऑब्जेक्ट फिरतोय मग तो किती डिस्टन्स कव्हर करतो? सर्कलच्या सर्कम्फरन्सवर डिस्टन्स कव्हर करतो. मग किती असतं? सर्कलच्या सर्कम्फरन्सवर डिस्टन्स 2πr. ओके. 2πr हे त्याचा डिस्टन्स असतं. 2πr डिवाइड बाय टाईम किती आहे? t. आता ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा फटाफट. पुट इन इक्वेशन नंबर कशामध्ये? फर्स्ट. वी गेट करा. पुटअप करा. मग पुटअप केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला? देअरफॉर FCP म्हणजे f इज इक्वल्स टू m. ठीक आहे. m इज इक्वल्स टू m वीची व्हॅल्यू किती आहे? 2πr डिवाइडेड बाय किती आहे? t. ब्रॅकेटचा काय झाला? स्क्वेअर डिवाइडेड बाय. ओके. डिवाइडेड बाय इथे काय आहे पोरांनो? इथे दिलेलं आहे डिवाइड बाय r. ठीक आहे. चलो m. मग आता 2चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर, टीचा स्क्वेअर किती? टी स्क्वेअर इंटू द आर. ओके. समजा बोला हा आर आहे. आर किती आहे? तर आर स्क्वेअर आहे. काय होईल? कॅन्सल. जर एखादी टर्म न्यूमिनेटरला आणि डिनॉमिनेटरला सेम आहे ते कॅन्सल होते. इथे 2 आर आहेत इथे एकच आहे. आर स्क्वेअर आहे इथे एकच आर आहे. कट करून टाका. मग राहिलं काय? राहिलं ते लिहायचं. क्या बचेगा? सो रहेगा m4 पाय स्क्वेअर इंटू द आर डिवाइडेड बाय काय राहिलं? टी स्क्वेअर. इक्वेशन नंबर किती दिला आपण? याला इक्वेशन नंबर 2 द्या. बघा इथपर्यंत आलो आपण. याच्यानंतर नेक्स्ट पार्ट. बघा नेक्स्टमध्ये काय होणार? आता पुढेमध्ये काय होणार? आता काय करायचं? थोडीशी ॲडजस्टमेंट करायची. लाईफमध्ये ॲडजस्टमेंट गरजेची आहे. मी तर काय करतो बघा. मल्टिप्लाइंग अँड डिवाइड. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला काय करतो? मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअरने मल्टिप्लाय अँड काय करतो? डिवाइड करतो. करा इक्वेशन नंबर 2ला. आपल्याला करायचं आहे इक्वेशन नंबर 2ला. मग करा की. मग काय होईल बोला? मला सांगा काय होईल? इथे आपल्याला बघायला मिळेल की f इज इक्वल्स टू. ठीक आहे. m ॲज इट इज 4 पाय स्क्वेअर आणि इथे आर होता. आर स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं. डिवाइड बाय किती आहे पोरांनो? टी स्क्वेअर. इथे डिवाइड पण करायचे कोणाने? आर स्क्वेअर. करा. मग काय होईल इथे? थोडी ॲडजस्टमेंट केली. ओके. m इथे येईल 4 पाय स्क्वेअर. आर इंटू आर इथे येईल काय येतो? आर क्यूब. डिवाइड बाय इथे काय येईल? टी स्क्वेअर आणि इथे काय येईल? आर स्क्वेअर. आता काय नाही करायचं. आता कॅन्सल वगैरे काही करायचं नाही. बघा आता काय करतो मी की या ठिकाणी ना टीला इकडे लिहितो आणि आरला इकडे लिहितो. चालेल ना? काय नव्हतं त्याला. काय होतं आहे? एफ इज इक्वल्स टू m4 पाय स्क्वेअर इथे काय येईल? पूर्ण आर क्यूब. मी काय म्हटलं? आर स्क्वेअरला आधी लिहिले, टी स्क्वेअरला नंतर लिहिलं. आता आठवा बरं कसं आहे? हे आठवा बरं. इथे काय पुराणं? हे आठवा बरं. आपल्याला माहिती आहे केपलरचा लॉ तुम्हाला आठवेल. काय होतं केपलर्स लॉ? काय होतं केपलर्स लॉ? केपलर्स लॉ काय होता? थर्ड लॉ काय होता? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय? आर क्यूब. म्हणजे टी स्क्वेअर इज इक्वल्स टू के इंटू काय? आर क्यूब. सो के इज इक्वल्स टू काय होईल बोला?
के म्हणजे कॉन्स्टंट, प्रपोर्शनली कॉन्स्टंट. बोला याला खाली न्या. टी स्क्वेअर इज डायरेक्टली म्हणजे टी स्क्वेअर डिवाइड बाय काय होईल आर क्यूब. आता तुम्हाला तर हे वेगळं दिसतंय. हा याचं उलटं करा ना याला. आर क्यूब वरती आहे, मग आर क्यूब बाय टी स्क्वेअर किती येईल 1/k. म्हणजे इथे काय टी स्क्वेअर बाय आर क्यूब के होतं. मग याचं उलटं कसं येईल? मग 1/k इज इक्वल्स टू किती येईल रे? 1/k इज इक्वल्स टू आर क्यूब डिवाइड बाय टी स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये भरा. इक्वेशन नंबर किती द्यायचा याला? चलो कर सकते आपण. चलो करेंगे फिर. चलो लास्ट पार्ट आहे, करून घेऊ आपण. बोला काय करायची? व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवा. मग इथे काय येईल? एफ इज इक्वल्स टू इथे काय आहे? यम आहे. याच्यानंतर काय 4 पाय स्क्वेअर आहे. ओके डिवाइडेड बाय किती आहे? आर स्क्वेअर. डिवाइडेड बाय किती आलं? की 1/k. ठीक आहे, सिम्पल आहे. मग आता पुढे काय करूयात आपण? बघा थोडीशी ॲडजस्टमेंट अजून करूया. m4 पाय एखादी टर्म आधी किंवा मी नंतर लिहू शकतो. ठीक आहे बोला. काय राहिलं? डिवाइडेड बाय इथे के आणि इथं राहिलं आर स्क्वेअर. तर बघा याच्यामध्ये ना मी काय करतो बघा, ह्या याच्यामध्ये आपण असं लिहू शकतो. तर मी असं म्हणतो, ते म्हणतात की आपण जर काय केलं लेट की m4 आणि पाय स्क्वेअरला डिवाइड बाय के हे सगळे कॉन्स्टंट आहेत. यम मास कॉन्स्टंट आहे, 4 काय कॉन्स्टंट आहे, पाय हा कॉन्स्टंट आहे, के हा पण तर के प्लस लो मधला प्रपोर्शनल कॉन्स्टंट आहे. हे सगळे कॉन्स्टंट मानलं. काय मानलं आपण त्याला? कॉन्स्टंट. यांना जर आपण कॉन्स्टंट मानलं तर काय होईल? हे कोण कोण कॉन्स्टंट आहेत? यम के हे सगळे कॉन्स्टंट मानले. कॉन्स्टंट मानलं तर काय होईल? आपण जर यांना कॉन्स्टंट मानलं तर आपण काय बोलू शकतो? एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द आर स्क्वेअर. ओके, आपण काय केलं? हा लॉ प्रूव्ह केला की न्यूटनने म्हटलं होतं की हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आर क्यूब. इक्वेशन नंबर काय लिहिलं आपण? इक्वेशन नंबर 4. म्हणजे आपण काय केलं की आपण प्रूव्ह केलं, ॲझम्पशन केलं होतं की इन्व्हर्स असतो स्क्वेअर. म्हणजे काय असतं? डिस्टन्स हा स्क्वेअरमध्ये असतो आणि तो इन्व्हर्स असतो. कशाच्या मदतीने बघितलं आपण? केप्लर्स लॉमध्ये. तर हा केप्लरचा थर्ड लॉ होता. केप्लर्स कुठला होता? थर्ड लॉ होता. ठीक आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा फॉर्म्युला यूज कुठला करायचा? फोर्स इज इक्वल्स टू mv स्क्वेअर बाय सेंटीमीटर फोर्सचा फॉर्म्युला आहे. अजिबात त्याला विसरायचं नाही. इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन काय घेणार आपण? तो म्हणजे स्पीडचं. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स बाय टाइम. मग स्पीडचा फॉर्म्युला व्ही. स्पीड इज व्ही. डिस्टन्स किती आहे? 2πr डिवाइड बाय किती आहे? टी. मग व्हीची व्हॅल्यू भरायची त्याच्यामध्ये. मग तुम्हाला काय भेटेल? मग आपल्याला मिळू शकतं एफ इज इक्वल्स टू एम. व्हीची व्हॅल्यू, व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू काय? तर व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू 2πr डिवाइड बाय टी ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय किती आहे? आर. याच्यानंतर मग ते याचा स्क्वेअर काढायचा. इथं स्क्वेअर का होईल? एफ इज इक्वल्स टू एम. 2चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर. ओके, आरचा स्क्वेअर किती होईल? आर स्क्वेअर डिवाइड बाय टीचा स्क्वेअर टी स्क्वेअर इंटू आर. आर आणि त्याचा स्क्वेअर गेट कॅन्सल. मग इथं तुम्हाला काय भेटेल? मग तुम्हाला भेटेल व्ही एफ इज इक्वल्स टू एम 4 इंटू पाय स्क्वेअर ओके इंटू आर डिवाइडेड बाय टी स्क्वेअर. आता काय केलं? ॲडजस्टमेंट केलं. इक्वेशन नंबर 3 आपण काय केलं? मल्टिप्लाय डिवाइड बाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअरने मल्टिप्लाय करा, आर स्क्वेअरने डिवाइड करा. मग काय होईल? आर इंटू आर स्क्वेअर आर क्यूब डिवाइड बाय आर स्क्वेअर. ॲडजस्टमेंट केलं. एखादी टर्म आधी लिहिली, एखादी टर्म नंतर लिहिली. मग तुम्हाला काय भेटेल? तर एफ इज इक्वल्स टू m4π इंटू आर क्यूब डिवाइड बाय इथे लिहिलं आपण आर स्क्वेअर इंटू काय लिहिलं? टी स्क्वेअर. ब्रॅकेट बनवून लिहिलं आर क्यूब डिवाइड बाय टी स्क्वेअर. काय असतं? मग तुम्हाला माहिती आहे के प्लस लॉ. काय असतो के प्लस लॉ? की टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आर क्यूब. म्हणजे काय इथे टी स्क्वेअर इज इक्वल्स टू के इंटू आर. बरोबर आहे. याच्यानंतर आर क्यूब. याच्यानंतर काय लिहिणार? के इज इक्वल्स टू आपण लिहिलं टी स्क्वेअर डिवाइड बाय आर क्यूब. पण उलट आहे. म्हणजे काय घ्यायचं आपण? 1/k इज इक्वल्स टू आर क्यूब डिवाइड बाय टी स्क्वेअर. ती व्हॅल्यू पुटअप करा आपल्या तिसऱ्या इक्वेशनमध्ये. मग पुटअप केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल? तुम्हाला भेटेल एफ इज इक्वल्स टू m4π आर स्क्वेअर ओके 4π डिवाइड बाय इथं मिळालं तुम्हाला आर स्क्वेअर इंटू द के. मग केला आधी लिहा आणि आर स्क्वेअरला नंतर लिहा. मग इथं तुम्हाला काय भेटेल? सो एफ इज इक्वल्स टू 4π याच्यानंतर यम. ठीक आहे, m4π डिवाइडेड बाय तुम्हाला मिळालं. आपल्याला काय मिळू शकतं की इथे या ठिकाणी आपल्याला मिळेल के इंटू आर स्क्वेअर. मग आता 4π m4π डिवाइड बाय के याला जर कॉन्स्टंट मानलं तर आपण काय लिहू शकतो? सो आपण लिहू शकतो की एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द आर स्क्वेअर. हेच आपण काय केलं? ग्रॅव्हिटेशनचा लॉ आपण प्रूव्ह केला. कळलं? म्हणजे डिस्टन्स हे कशामध्ये असतं? स्क्वेअरमध्ये असतं.